राज्य शासनाचे अनेक उपक्रम अधिकारी राबवतात आणि ते उपक्रम सामान्य माणसांपर्यंत गेले पाहिजेत किंवा त्याचा फायदा सामान्य माणसाला झाला पाहिजे असं एकंदरीत शासनाचं धोरण असतं। 11 तारखेला रत्नागिरीमध्ये सावंत पॅलेस या अलिशान हॉटेलमध्ये एक कांदळवन प्रशिक्षण शिबिर रेस्क्यू ऑपरेशन ते शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। प्रशिक्षण शिबिर होतं आणि त्याला कांदळवनाचे जे प्रमुख प्रशांत ठाकूर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये आयोजनामध्ये पुढाकार घेतला होता। त्यामध्ये मत्स्य विभाग होतं, कोस्ट गार्ड होतं, पोलीस होते, कस्टम हे सगळ्या डिपार्टमेंटला विभागाला बोलावणं केलं होतं। विषय काय होता की कासवांच्या पिल्लाचं संवर्धन किंवा एखादा व्हेल मासा असेल किंवा त्यांनी जे संरक्षित केलेले जे मासळी आहेत ते जर मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये कुठे अडकले तर त्याचं ऑपरेशन करून त्यांची सोडवणूक कशी करावी हा त्यामागचा हेतू होता। आता कांदळवन विभागाकडून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले होते। साधारणपणे 110 ते 120 लोक हे साधारणपणे अधिकारी आणि संपूर्ण इतर त्या कर्मचारी वर्ग त्या शिबिरामध्ये सामील झाला होता। मुळात विषय असा आहे की कांदळवन प्रशिक्षण किंवा कांदळवनाच्या विभागाने जे प्रशिक्षण दिलं गेलं त्या लोकांपर्यंत किती पोहोचलं हा विषय नंतरचा, परंतु हे प्रशिक्षण थिबा पॅलेस सावंत पॅलेसमध्येच घेण्याची गरज काय, एवढ्या अलिशान हॉटेलमध्ये हे प्रशिक्षण घेण्याची गरज काय? आलेल्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्थासुद्धा त्याच हॉटेलमध्ये करण्यात आली होती आणि जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये काही तासांसाठी हे खर्च करण्यात आले। मुळात एवढे पैसे खर्च करण्याची काही गरज होती का? एक सरकारी हॉल आपल्याला कुठेही मिळाला असता, फार फार तर त्यांचे विश्रामगृहांच्या अधिकाऱ्यांची व्यवस्था करता आली असती, ती सुद्धा सरकारी पैशामध्ये करण्यात आली असती। 900 ते 950 रुपये भोजनाचं ताट, नाश्ता, राहण्याची अलिशान व्यवस्था ही कशासाठी? आणि त्याच्यातनं सामान्य माणसाला किंवा मच्छीमारांना किती त्याच्यातनं मार्गदर्शन मिळालं आणि असे किती कासवांचं संवर्धन होणार आहे किंवा कासव किंवा इतर संरक्षित माशांची कुठं जपणूक केली जाणार आहे किंवा त्यांची सोडवणूक केली जाणार आहे? म्हणजे हे प्रशिक्षण केवळ नावाला होतं की प्रत्यक्ष त्याचा किती फायदा होणार आहे हा येणारा भविष्यातला काळ सांगेल। परंतु सावंत पॅलेससारख्या एका अलिशान हॉटेलमध्ये हे प्रशिक्षण घेण्याचं कारण काय आणि वातानुकूलित संपूर्ण यंत्रणा त्यासाठी वापरण्यात आली होती। 7 ते 8 लाख रुपये साधारणपणे 10 ते 2-2.5 पर्यंत 4 तासाचं प्रशिक्षण शिबिर होतं। पण शासन एका बाजूला ठेकेदारांचे पैसे द्यायला शासनाकडे पैसे नाही आहेत, अनेक लोकांच्या विकास कामांसाठी निधी देता येत नाही आणि केवळ 4 ते 5 तासासाठी 7 ते 8 लाख रुपयाचा चुराडा हा कशासाठी? ह्याच्यातून काय साध्य झालं आणि कोणाचं साध्य झालं, त्यातून कोणाला फायदा झाला? अशा अनेक चर्चा आता रत्नागिरीच्या राजकीय पटलावरती चर्चेला जात आहेत। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।